नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू चौगुलेज गुरुकुल अकॅडमी. विचार बदला, आयुष्य बदलेल, उद्याचा मार्ग आदर्श शोधा. तर आज आपण POC 3 युनिट 1 आपण स्टार्ट करतोय. रिव्हिजन टाइप आपण स्टार्ट करणार आहे. तर ह्यामध्ये पहिल्यांदा आपला सिलेबस काय काय आहे ते बघूया. त्याच्यामध्ये पहिल्यांदा युनिट 1 मध्ये स्टेरिओ आयसोमेरिझम, त्याच्यामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम बघायचं आहे. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी काय, एनॅन्शिओमेरिझम, डायस्टेरिओ आयसोमेरिझम, मिसो कंपाऊंड काय आहेत, एलिमेंट्स ऑफ सिमेट्री, कायरल अकायरल मॉलिक्युल्स म्हणजे काय, नॉमेनक्लेचरच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या सगळे बघायचे आहेत. त्याच्यानंतर कायरल मॉलिक्युलचे थोडे रिॲक्शन्स बघायचे आहेत. रॅसिमिक मॉडिफिकेशन म्हणजे काय, त्याचं रिझोल्यूशन कसं असतं, आणि असिमेट्रिक सिंथेसिस, ह्या एवढ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. स्टेरिओ आयसोमेरिझम इज द आयसोमेरिझम in which compound have the same molecular and structure formula but differ in the spectacle arrangement of their atoms. इथं काय असतं, फक्त आयसोमेरिझम ह्याच्यामध्ये सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम असतो, फक्त त्यांची अरेंजमेंट काय असते थोडीशी वेगळी असते. आता त्याचे दोन टाईप आहेत, जिओमेट्रिकल आयसोमेरिझम आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता त्याच्यामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय, तर ऑप्टिकल आयसोमेरिझम इज अ टाइप ऑफ आयसोमेरिझम इन विच कंपाउंड हॅव द सेम फॉर्म्युला बट रोटेट प्लेन पोलराइज लाईट इन अपोजिट डिरेक्शन. प्लेन पोलराइज लाईटला कंपाऊंड कसा ॲक्ट करतो त्याच्यावर त्याचं जे काही टाईप आहे ते ठरतं, एकतर डेक्सो रोटेटरी किंवा लिओ रोटेटरी. ओके, एकतर डेक्सो रोटेटरी किंवा लिओ रोटेटरी. तर ऑप्टिकल आयसोमेरिझमची एक स्लाइड ही खाली गेलेली आहे लास्टला, ती मी पहिल्यांदा तुम्हाला एक्सप्लेन करते. एकच मिनिट. Optical isomerism is a type of isomerism in which compound have the same formula but rotate plane polarized light in a opposite direction. जे की मी आता सांगितलं. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी इज द ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स टू रोटेट प्लेन पोलराइज लाईट. त्या सबस्टन्सची, त्या कंपाऊंडची किती ॲबिलिटी आहे प्लेन पोलराइज लाईटच्या भोवती रोटेट होण्याची, तर त्याला काय म्हणतो आपण, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणतो. आता त्याच्यामध्ये इनॅन्शिओमेरिझम म्हणजे काय आहे बघा. इनॅन्शिओमेरिझम इज अ नथिंग बट काय आहे बघा, इट इज अ टाईप ऑफ ऑप्टिकल आयसोमेरिझम. हा ऑप्टिकल आयसोमेरिझमचाच टाईप आहे इन विच टू कंपाऊंड आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस. ते जे कंपाऊंडचे जे काही दोन मिरर इमेजेस असतील ते नॉन सुपरइम्पोजेबल असतील. आणि डायस्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय आहे, हे पण एक स्टेरिओ आयसोमेरिझमचं टाईपच आहे, फक्त त्याच्यामध्ये सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल पण ते मिरर इमेजेस ऑफ ईच अदर नसणार. म्हणजे इनॅन्शिओमेरिझममध्ये ते मिरर इमेजेस असणार, फक्त काय असणार, नॉन सुपरइम्पोजेबल असणार. आणि डायस्टेरिओ आयसोमेरिझममध्ये काय आहेत, ते दोन्ही पण जे काही कंपाऊंडचे जे इमेजेस असतील ते नसणार, मिरर इमेजेस ऑफ ईच अदर त्याच्यामध्ये नसणार. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल सगळं, पण मिरर इमेजेस ऑफ ईच अदर नसणार. ओके, त्याच्यानंतर आता आपण मिसो कंपाऊंड्स बघणार आहोत. ही स्लाइड फक्त चुकून खाली गेलेली. ओके, आता आपण मिसो कंपाऊंड म्हणजे काय बघूया. अ मिसो कंपाऊंड इज अ कंपाऊंड दॅट हॅज 2 or more कायरल कार्बन atoms but is optically inactive due to internal symmetry. मिसो कंपाऊंड म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त कायरल कार्बन ॲटम्स असतात आणि त्याच्यामुळे ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं त्याच्या इंटरनल सिमेट्रीमुळे. हे असं मिसो कंपाऊंडचं डेफिनेशन आहे. अ कायरल मॉलिक्यूल काय, आता कायरल मॉलिक्यूल म्हणजे काय, अ कायरल मॉलिक्यूल इज अ मॉलिक्यूल दॅट cannot be superimposed on its mirror image. त्याच्या मिरर इमेजला ते सुपरइम्पोजेबल नसतं. इट युजली कंटेन ॲटलिस्ट वन असिमेट्रिक कार्बन ॲटम. त्याच्यामध्ये एक हा कायरल कार्बन ॲटम असतो. असिमेट्रिक कार्बन ॲटम त्याच्यामध्ये असतो. अकायरल मॉलिक्यूल म्हणजे काय, अकायरल मॉलिक्यूल जो की सुपरइम्पोजेबल असतो त्यांच्या मिरर इमेजेस सोबत, त्याला काय म्हणतो आपण, अकायरल मॉलिक्यूल. सेंटर ऑफ सिमेट्री, अ सेंटर ऑफ सिमेट्री is a point where both sides of a molecule are the same. It makes the molecule optically inactive. The center of symmetry मध्ये असा एक पॉइंट आहे where both sides of a molecule are the same. तर त्यानंतर
प्लेन ऑफ सिमेट्री. प्लेन त्याचे 3 टाइप्स आहेत. प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री, ॲक्सिस ऑफ सिमेट्री. प्लेन ऑफ सिमेट्री मध्ये काय? अ प्लेन ऑफ सिमेट्री इज अन इमॅजिनरी प्लेन दॅट डिवाइड्स अ मॉलिक्यूल इंटू 2 इक्वल मिरर इमेजेस हाल्फ. दोन इक्वल हाफ मिरर इमेजेस मध्ये जेव्हा ते डिवाइड करेल त्याला आपण प्लेन ऑफ सिमेट्री असं म्हणतो. तिथं प्लेन ऑफ सिमेट्री असते. सेंटर ऑफ सिमेट्री. अ सेंटर ऑफ सिमेट्री इज अ पॉइंट इन द मिडल ऑफ अ मॉलिक्यूल वेअर अपोजिट साइड्स आर आयडेंटिकल. आता आपण एलिमेंट्स ऑफ सिमेट्री बघणार आहे. तिथं चुकून सेंटर ऑफ सिमेट्री झालेलं आहे. तिथं एलिमेंट्स ऑफ सिमेट्री आहे ते मॉलिक्यूलला ऑप्टिकली इनॅक्टिव्ह करत असतं. त्याच्यानंतर त्याचे 3 टाइप. प्लेन ऑफ सिमेट्री. अ प्लेन ऑफ सिमेट्री इज अन इमॅजिनरी प्लेन दॅट डिवाइड्स अ मॉलिक्यूल इंटू 2 इक्वल मिरर इमेजेस. प्लेन ऑफ सिमेट्रीमध्ये काय सांगितलेलं आहे? एक इमॅजिनरी प्लेन आपण त्याच्यामध्ये ड्रॉ करतो आणि त्याच्यामुळे काय होतं? मॉलिक्यूल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतं. सेंटर ऑफ सिमेट्रीमध्ये काय सांगितलेलं आहे? सेंटर ऑफ सिमेट्रीमध्ये आपण मॉलिक्यूलच्या मिडलमध्ये एक पॉईंट ड्रॉ करतो. त्याच्यामुळं त्याचे जे ऑपोजिट साइड्स असतात ते आयडेंटिकल वाटतात, म्हणजेच की सेम वाटतात. आणि ॲक्सिस ऑफ सिमेट्रीमध्ये आपण काय करतो? एक इमॅजिनरी लाईन आपण मॉलिक्यूलच्या अराउंड ड्रॉ करतो आणि जर ते आपण त्या ॲक्सिसला रोटेशन जर केलं कंपाऊंडचं तरी ते सेमच दिसतं. तर असे हे 3 एलिमेंट्स ऑफ सिमेट्रीचे टाइप्स आहेत. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत नॉमेनक्लेचर सिस्टीम ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स. त्याच्यामध्ये आता DL सिस्टीम आहे. DL सिस्टीम आपण काय करतो? ऑप्टिकल आयसोमर्स आपण कंपेअर करतो ग्लिसराल्डिहाइड सोबत. तर त्याच्यामध्ये D आयसोमर आणि L आयसोमर आहे. D आयसोमर काय आहे? कॅरेक्टरिस्टिक ग्रुप जर राईट साईडला असेल फिशर प्रोजेक्शनच्या तर त्याला आपण म्हणतो D आयसोमर. L आयसोमर म्हणजे काय? द कॅरेक्टरिस्टिक ग्रुप इज ऑन द लेफ्ट साईड. लेफ्ट साईडला जर कॅरेक्टरिस्टिक ग्रुप जर असेल म्हणजेच OH असेल, NH2 असेल, वॉटेवर जे काय असेल त्याच्यामध्ये तर ते असेल L आयसोमर. जे की आपल्या एक्झाम्पलवरती डिपेंडेंट आहे की कोणता ग्रुप कॅरेक्टरिस्टिक ग्रुप त्याच्यामध्ये आहे. आणि DL सिस्टीम फक्त अरेंजमेंट ऑफ ॲटम्स आपल्याला इंडिकेट करतं. डायरेक्शन ऑफ ऑप्टिकल रोटेशन म्हणजे ते डेक्सो आहे का लिओ आहे ते सांगत नाही. त्याच्यानंतर RS सिस्टीम. आता RS सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचरमध्ये काय आहे? ऑप्टिकल आयसोमर्स बेस्ड ऑन द 3-dimensional अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स अराउंड अ कायरल कार्बन ॲटम. कायरल कार्बन ॲटमच्या भोवती जे काही 3D अरेंजमेंट जी असेल ग्रुपची त्याच्यानुसार त्यांची नावं दिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये रेक्टस आणि सिनिस्टर आहे. त्याच्यामध्ये R आणि S. द प्रायोरिटी ग्रुप डिक्रीजेस इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लॉकवाईज डायरेक्शनला ग्रुप जर डिक्रीजेस प्रायोरिटी ग्रुपची जर डिक्रीज होत असेल तर तिथं तिला आपण R न डोनेट करतो. आणि S जेव्हा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनला डिक्रीज होत असेल तर आपण S न डोनेट करतो. आणि प्रायोरिटी ज्या आहेत ह्या CIP रूलनुसार आपण असाइन करतो. ओके. त्याच्यानंतर आपल्याला आता सिक्वेन्स रूल आहे. सिक्वेन्स रूल काय आहेत? 4 ग्रुप्स अटॅच टू अ कायरल कार्बन ॲटम फॉर नेमिंग कंपाऊंड ॲज R or S रूल्स. आता त्याच्यामध्ये रूल्स काय आहेत? पहिल्यांदा हायर ॲटॉमिक नंबरला हायर प्रायोरिटी द्यायची. फर्स्ट ॲटम्स पहिले जर ॲटम सेम असतील तर नेक्स्ट जो ॲटम असेल त्याला आपण प्रेफरन्स द्यायचा. त्याच्यानंतर डबल अँड ट्रिपल बॉन्ड जर असतील तर ते किती इक्विव्हॅलंट मल्टिपल ॲटम्सला आहेत तर ते बघायचं. डबल अँड ट्रिपल बॉन्ड्स आर ट्रीटेड ॲज इफ द ॲटम इज बॉन्डेड टू इक्विव्हॅलंट मल्टिपल ॲटम्स. ओके. आणि त्याच्यानंतर लोएस्ट प्रायोरिटी कोणता ग्रुप आहे ते बघायचं. जी डिरेक्शन बघायची क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज असेल तर R आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर S असं त्याचं नोटेशन द्यायचं. तुम्हाला जर जास्त ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही बुक रेफर करा. हे फक्त शॉर्टमध्ये आहे. त्याच्यानंतर आता रॅसिमिक मॉडिफिकेशन. आता रॅसिमिक मॉडिफिकेशन म्हणजे काय आहे? त्याच्यानंतर आता रॅसिमिक मॉडिफिकेशन इज अन इक्वल मिक्सचर ऑफ 2 ऑप्टिकल आयसोमर्स. 2 ऑप्टिकल आयसोमर्सचं जे काही इक्वल मिक्सचर असेल त्याला आपण ऑप्टिकली इनॅक्टिव्ह करतो बिकॉज देअर ऑप्टिकल रोटेशन कॅन्सल इच अदर. प्लस आणि मायनसला कसं कॅन्सल केलं जातं तसंच सेम ह्याच्यामध्ये आपण 2 वेगवेगळे आयसोमर्स घेतल्यामुळे त्यांचं ऑप्टिकली ॲक्टिव्हिटी जी आहे ती कॅन्सल आउट होते आणि ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंडमध्ये. आता रिझोल्युशन ऑफ रॅसिमिक मिक्सचर म्हणजे काय आहे?
रिझोल्यूशन इज अ प्रोसेस ऑफ सेपरेटिंग अ रॅसिमिक मिक्सचर इनटू टू ऑप्टिकल आयसोमर्स. आता तेच आहे, जसं आपण डी आणि एल, समजा डी एक आयसोमर घेतला, एल आयसोमर घेतला, त्या दोघांना मिक्स केलं, त्यांची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आपण घालवली, तर त्याला परत रिझोल्यूशनमध्ये त्याचं म्हणजे परत मग त्याचं डी आणि एल आयसोमरमध्ये कन्व्हर्जन करणं असं आहे. द टू आयसोमर्स are separated because they have different physical or chemical properties after forming derivatives. वेगवेगळ्या प्रॉपर्टी असणार बरोबर. रिझोल्यूशन इज कॅरीड युझिंग कॅरल रिएजंट और एन्झाईम. आपण एन्झाईम्स किंवा कॅरल रिएजंट वापरून रिझोल्यूशन करू शकतो. आफ्टर सेपरेशन द प्युअर डी अँड एल आयसोमर्स आर ऑप्टेन. बरोबर आहे, आपण सेपरेशन केल्यानंतर ना त्याच्यामधलं प्युअर डी आणि एल आयसोमर आपल्याला मिळून जाईल, कारण आपण पहिल्यांदा मॉडिफिकेशन करताना, रॅसिमिक मॉडिफिकेशन करताना मिक्सचरमध्ये आपण तेच घातलेलं, तर आपल्याला तेच मिळणार. तर शेवटचा पॉईंट आपला असिमेट्रिक सिंथेसिस. असिमेट्रिक सिंथेसिस इज अ मेथड ऑफ प्रिपेरिंग वन ऑप्टिकल आयसोमर इन प्रेफरन्स टू अदर युझिंग अ कायरल रिएजंट. कायरल रिएजंट आणि कॅटलिस्ट वापरून, रिएजंट और कॅटलिस्ट जे की तुम्हाला माहिती आहे रिॲक्शनचा रेट वाढवतो, ते वापरून आपण ऑप्टिकल आयसोमर तयार करतो, प्रिपेअर करतो. ती एक मेथड आहे असिमेट्रिक सिंथेसिस. आता त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, पार्शियल आणि ॲब्सोल्यूट. पार्शियल असिमेट्रिक सिंथेसिसमध्ये काय होतं, वन ऑप्टिकल आयसोमर आपण ग्रेटर अमाऊंटमध्ये प्रिपेअर करतो आणि एक कमी, गिविंग अ मिक्सचर ऑफ बोथ आयसोमर्स. ॲब्सोल्यूट असिमेट्रिक सिंथेसिसमध्ये ओनली वन ऑप्टिकल आयसोमर विदाउट प्रोड्युसिंग इट्स मिरर इमेज. त्याचं मिरर इमेज आपण नाही प्रोड्यूस करत, फक्त ॲब्सोल्यूट एकच आपण प्रोडक्ट तिथं तयार करतो, आयसोमर तिथं तयार करतो. आणि पार्शियल असिमेट्रिक सिंथेसिसमध्ये एक आयसोमर आपण खूप ग्रेट अमाऊंटमध्ये तयार करतो आणि कमी अमाऊंटमध्ये तयार करतो, पण तिथं मिक्सचर असतं दोन्ही आयसोमर्सचं. पण ॲब्सोल्यूटमध्ये काय करतो, त्याचं मिरर इमेज आपण प्रोड्यूस करत नाही. ओके, तर थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा चॅनलसाठी. थँक्यू.